जातो. खूप क्लिअर पाणी आहे तिथे आणि खूप सुंदर समुद्र आहे. आपण ज्या बोटीमध्ये आलो होतो ती बोट आपली निघून गेलेली आहे, कारण किल्ला बघायला आपण एवढे दंग झालो होतो. आम्ही जो कोस्टलचा जो रूट घेतला होता तो आम्ही आमचं स्टार्ट जर्नी जी केली ती. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपला मालवणचा किंवा आपल्या ट्रिपचा आज शेवटचा दिवस आहे. आज आपण सिंधुदुर्ग किल्ला वगैरे बघणार आहोत. आम्ही 2-3 काही शिवली वगैरे बीच आहे तिकडे जाणार आहोत आणि काही ऐतिहासिक ज्या काही गोष्टी असतील इथं ते आपण बघून आज आपण फायनली घरच्या दिशेने जाणार आहोत. सगळ्यांना पहिले गुड मॉर्निंग. आता आपला नाश्त्याचा वेळ झाला. गुड मॉर्निंग म्हणजे तसे वाजले 11:30 आणि नाश्त्याचा आता वेळ झालेला आहे आणि नाश्त्यासाठी आपण एका ठिकाणी आलो आहोत. नाश्ता वगैरे करून घेऊया. आणि मित्रांनो, आता आम्ही फायनली मालवणला समुद्र किनाऱ्यावर पोहोचलेलो आहोत आणि तुम्हाला सांगतो बघा, एक तुम्हाला जेट्टी दाखवतो. आता जेट्टीवरून आपल्याला जायचं आहे का ठिकाणी, ते ठिकाण मी तुम्हाला दाखवतो. ही आहे ती जेट्टीच बोलतो ना याला, आणि तो बघा खास त्याच्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. आणि तो आहे सिंधुदुर्ग किल्ला, सुप्रसिद्ध असा. आणि नाविकांच्या बोट बघा, मच्छीमारांच्या बोट किती तिथं लागलेल्या आहेत आणि पार्किंग इथं आपण लावलेली आहे आणि पार्किंगचे इथे 100 रुपये आहेत. आणि मित्रांनो, आज आहे मालवणचा मार्केट आणि मार्केट तुम्हाला दाखवतो. हे बघा, सुकी मच्छी, बांगडा बिंगडा इथं घेऊन बसल्यात ताई. आणि इकडे पण बघा, कंबर दुखी, गुडघ्या दुखी. आणि आता आपण जाणार आहोत मच्छी मार्केटला मच्छी घ्यायला. सुरमई कशी आहे? 1200. कमी नाही होणार? 1100. आज मार्केट फुल फ्लेज मध्ये ओपन दिसत नाही मला, कारण बघा कमी कोलिंग बसल्या. इकडे पण 2, 4, 5, 6 आहेत, तिकडे पण 2, 4 असं आहेत. मार्केट बघाल तर 50-60% तर बंदच आहे मार्केट. हे असं आहे, त्याच्यामुळे ऑप्शन पण आपल्याला कमी आहेत मच्छी घ्यायला. ही मावशीने जी सुरमई केली ही बघा, एवढी मोठी सुरमई आहे. ही 1000चं आहे आणि ही जी आहे ही 400 रुपयाची कोलंबी देते. पापलेट कसे बोलतो? नाही रे, साईज वेगवेगळी आहे. याची साईज मोठी तर याची छोटी. एक साईज मग मोठे साईज, सेम साईजचे मोठे टाक. नाही, कोलंबी घेतली आणि हे पापलेट घेतले. कोलंबी ही आपण घेतली 400 रुपयाला आणि हे पापलेट घेतले 1000 रुपयाचे 10 पीस. सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी आता आम्ही इथे धक्क्यावर आलेलो आहोत, ज्यांचं टर्मिनल्स आहे. तर आपण बघूया कसा आहे तो. स्टार्टिंग बघा, एकदम मावळे वगैरे उभे केलेले आहेत. दाखवतो मी तुम्हाला. ही मालवणची जेट्टी आहे, ती जाते सिंधुदुर्ग किल्ल्यावर. मालवण प्रवासी टर्मिनल्स. इथे बघा नाश्त्यासाठी चांगलं असं हॉटेल वगैरे आहे, जेवण पण मिळतं. छान अशी सोय केलेली आहे. तू एक्साइटेड आहे का बोटीमध्ये बसायला? हा ना. आणि मित्रांनो, मला पण बरेच दिवस झाले बोटीमध्ये बसून, म्हणजे कालच परवा बसलो होतो, ती गोष्ट वेगळी. पण आता आपण ज्या किल्ल्यावर जाणार आहोत तिथली जी बोट आहे ती प्रवासी बोट आहे. आणि मित्रांनो, हाच तो वादग्रस्त पुतळा की जो मागच्या वेळेस पडला होता आणि त्याच्यानंतर पुनर्बांधणी करण्यात आली त्या पुतळ्याची. हे बघा किती सुंदर असा पुतळा आहे आणि खूप असा मोठा पुतळा आहे. जेट्टीमध्ये बसायला किती यांचा आनंद गगनात मावत नाही आहे बघा. इथून किल्ला बघा किती सुंदर असा दिसतोय आणि समोर बघा पॅरासेलिंग सुद्धा चालू आहे. मित्रांनो, हे सगळे जे आपले बसलेले आहेत ते आपल्या सुरक्षतेसाठी बसले आहेत. सुरक्षा रक्षक आहेत हे सगळे. चलो, आता आपण बोटीमध्ये बसत आहोत आणि समोर बघा खेकडा. आणि आपली नौका आलेली आहे बघा मित्रांनो. आणि आता आपण बसणार आहोत नौकेमध्ये. आणि पहिले प्रिकॉशन महत्वाचे म्हणून लाईफ गार्ड आपण, लाईफ जॅकेट आपण घातलेलं आहे. आणि मित्रांनो, लाईफ जॅकेट घालणं खूप गरजेचं आहे, कारण तुम्हाला सांगतो की पुढे जाऊन फाईन मारतात इकडे किल्ल्यावर जाऊन. आणि ते सोडा, पण आपल्या लाईफसाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे. आपली नौका जी आहे एकदम स्पीडमध्ये निघाली आहे आणि मला असं इथं जायला फक्त 5 मिनटं खूप काफी आहे त्याच्यासाठी, आणि 7 मिनटं लागतात तिकडे जायला. आणि मित्रांनो, दुसरं सांगायचं म्हणजे आम्ही ज्या बोटीमध्ये चाललेलो आहोत ती एवढी स्मूथ चालते. कदाचित आज वेव्स वगैरे कमी असू शकतात, नाहीतर बऱ्याच वेळा बोट ही उचल आपण होत असते, पण आज एकदम स्मूथली चाललंय. पण एकदा तरी गेलेत का तुम्ही तिकडं? एकदा तरी गेलेत असं पोत? पूर्ण नाही.
अच्छा. बोट नंबर 52 आहे. किल्ला फिरण्यासाठी 1 तासाचा वेळ आहे. आता 2:30 वाजत आलेले आहेत. 3:30 वाजता सर्वांनी रिटर्न यायचं आहे. ठीक आहे. बोट नंबर 52 नंबरच्या प्रवाशांनी लक्ष द्यावे. ही बोट फक्त 1.25 तास इथे थांबणार आहे आणि नंतर आपल्याला याच बोटीने परतीचा मार्ग स्वीकारावा लागणार आहे. आणि मित्रांनो फायनली आम्ही सिंधुदुर्गच्या किल्ल्यावर पोहोचलेलो आहोत आणि आपला आरोपी नंबर 52 हा बघा तोंड दाखवत नाहीये, सतत पुढे पुढे पळतोय. याचं काय करायचं मला समजत नाही. एवढा घाबरा माणूस माझा मित्रच कसा असू शकतो याच्यावर मला आता टेन्शन आलेलं आहे. आणि बघा इथलं वातावरण एक नंबर आहे, एक नंबर फ्रेश असं वाटतंय. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मी जो तुम्हाला बोटीतून दाखवलेला जो पुतळा होता तो बघा इथे कसा अभिमानाने उभा आहे. किल्ल्याचा प्रवेशद्वार बघा आणि 1667 किंवा 1664 मध्ये बांधलेला हा किल्ला अजूनही सुस्थितीत आहे. किल्ल्याच्या आतून प्रवेशद्वार असा दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे जिथे ठसे ठेवलेले आहेत हात पायाचे तिथे आपण जाऊन बघूया. हे जे मी तुम्हाला पायाचे आणि हाताचे ठसे जे बोललो ते इथे आहेत. मध्ये बघाल तर पूर्ण असं जंगल वाढलेलं आहे आणि आतमध्ये नारळाच्या पण खूप साऱ्या बागा आहेत बघा. आणि मित्रांनो या किल्ल्याचं दुसरं असं वैशिष्ट्य आहे की हा जो किल्ला आहे म्हणजे आपण गोपाळगड पण बघितला आणि दुसरा जयगड पण बघितला, तर तो जयगड आणि गोपाळगड हा तीन साईडनी पूर्ण समुद्राने वेढलेला होता. परंतु हा जो किल्ला आहे हा चारही बाजून समुद्राने वेढलेला किल्ला आहे. आणि ह्या साईडनी बघा जे पूर्णपणे जे घरं वगैरे दिसतात किंवा बिल्डिंग वगैरे दिसतात ही मालवण सिटी आहे. तर आपण आहोत तटावर आणि पूर्ण तट असं आपण फेरी मारणार आहोत तटावरून. पण हे जे किल्ल्यामध्ये तुम्ही जे मंदिर बघत आहात ते शिवराजेश्वर मंदिर आहे आणि आपण जाऊया आतमध्ये मंदिराकडे. बघा हे महादेव मंदिर आहे आणि हाच भुयारी मार्ग आहे हे. आणि मित्रांनो ही आहे किल्ल्यामधली गोड्या पाण्याचा स्रोत, ही विहीर आहे. तिकडे ती सोनिया आपल्याला बोलवते, जाऊया आपण तिकडे. हे बघा निशान कटी बुरुजवर मी उभा आहे आणि याच्यावरून जर बघितलं तर पूर्ण किल्ल्याकडे इथून लक्ष जातं. मित्रांनो बऱ्यापैकी किल्ला आपण आज कव्हर केलेला आहे आणि आपला नौकावाला सुद्धा आपली वाट बघतोय होडीवाला, आणि त्यांनी फक्त आपल्याला 1 तासाचा टाइम दिला होता आणि तो वेळ आता संपलेला आहे. तर बऱ्यापैकी किल्ला बघून आणि बऱ्यापैकी माहिती जमा करून आपण इथं चाललेलो आहोत. बघा नवीन पर्यटक पण आता किल्ला बघण्यासाठी आलेले आहेत आणि आपण आता चाललेलो आहोत नाही का बाबू. असं छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप भारी इतिहास आहे आणि जेव्हा आपण वाचतो ती गोष्ट वेगळी, पण जेव्हा आपण बघतो तेव्हा असा ऊर दाटून येतो. आणि खरंच आपले राजे किती ग्रेट होते हे त्यांचे किल्ले आणि गड पाहिल्यावरच समजतं आणि एक आणखी आपली उपकाराची भावना जागृत होते. मित्रांनो आपण ज्या बोटीमध्ये आलो होतो ती बोट आपली निघून गेलेली आहे, कारण किल्ला बघायला आपण एवढे दंग झालो होतो की कधी वेळ गेला आणि कधी आपली बोट गेली आपल्याला समजलंच नाही. आता आपल्याला 46 नंबरची बोट येणार आहे, त्याच्यामध्ये आपण जाणार आहोत. असं सगळं आहे, सीन क्रिएट झालेलं आहे, पण हरकत नाही. कधी कधी ऐतिहासिक वास्तू बघताना माणूस एवढा दंग होऊन जातो, गुंग होऊन जातो की वेळेचं भान आपल्याला राहत नाही. 1 तास हा किल्ला बघण्यासाठी खूप कमी आहे. 1 दिवस जरी आपण इथं राहिलो तरी पण किल्ल्याची पूर्ण माहिती देऊ शकत नाही, एवढा मोठा हा किल्ला आहे. चलो मित्रांनो फायनली आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आता 5:30 वाजता आपण मालवण सोडतोय आणि आता स्ट्रेट जाणार आहोत आपण गोवा हायवेने. आता किती वाजता आपण कल्याणला पोहोचतो ते आपल्यालाही माहीत नाही आहे. जेव्हा पोहोचू तेव्हा तुम्हाला मध्ये मध्ये ब्लॉग करून मी तसंही सांगणारच आहे. मित्रांनो आपला परतीचा प्रवास सुरू झाला हे तुम्हाला मी सांगितलं झालं, पण प्रत्येकाला ही ट्रिप कशी गेली, प्रत्येकाने कसं एन्जॉय केला, आपण सगळ्यांचे ओपिनियन घेऊया आणि बघूया कोणाला ही ट्रिप कशी गेली. सुरुवातीला सांग. खूप सुंदर होतं कोकण, आम्ही फार एन्जॉय केला आणि बीचेसवर पण खूप एन्जॉय केला. उंडी बीच तर औसम होतं, खूप क्लिअर पाणी आहे तिथे आणि खूप सुंदर समुद्र आहे. आम्ही खेकडे पण पकडले. खूप एन्जॉय केला आणि सर्वात सुंदर म्हणजे जन्नत असं बोलावर तर कोकणच आहे. तर मी तर पर्सनली खूप एन्जॉय केलं. थँक्यू बाबू. परत मला मालवण पर्यंत खूप सुंदर वाटलं कोकण. मालवणमध्ये आम्ही 2-3 स्पॉट सोडले कारण पहिलेच असा टाइम झालेला आणि आमचा दिवस पण वाढलेला असा, नाहीतर खूप भारी आहे मस्त. परत ना तुझं काय म्हणणं आहे? छान आहे कोकण, सगळ्यांनी नक्की व्हिजिट करा. आम्हाला आवडेल की सगळ्यांनी व्हिजिट केलं. आम्ही जो अनुभव घेतला आहे तो सगळ्यांनी अनुभव घ्यावा अशी आमची मनापासून इच्छा आहे. तर कृपया सगळ्यांनी येऊन बघा कोकण
जसं गोव्याला गर्दी करतात तसं पुण्याला पण गर्दी करा आणि सगळ्यांनी खूप छान असं एन्जॉय करा. तुझं काय म्हणणं आहे कोकणाबद्दल, ह्या ट्रिप बद्दल काय म्हणणं आहे तुझं? धरतीबद्दल, धरतीवरती जर कुणाला स्वर्ग बघायचा असेल तर त्यांनी कोकणात यावं. ओके. आम्ही अचानकपणे कोकणाची ट्रिप प्लॅन केली, पण एवढी सुंदर ट्रिप झाली आमची आणि आम्ही खूप एन्जॉय केलं, खूप म्हणजे खूप. आणि सर्वांनी कोकण बघायलाच पाहिजे आयुष्यात एकदा तरी, खूप सुंदर आहे बघ. आता तुझं काय हे सांग. मला तर खूप मजा आली पर्सनली आणि मला असं वाटत होतं कोकणात आपलं घर असलं पाहिजे, कारण या कोकणातून आपण बाहेर गेलोच नाही पाहिजे. कारण एवढं सौंदर्य आहे कोकणाचं, हे सौंदर्य आपण दुसऱ्या कुठेही बघायला भेटत नाही. विविध प्रकारचे इथे झाडं आहेत, विविध प्रकारचे इथे प्राणी आहेत, विविध प्रकारचे इथे मासे आहेत आणि समुद्र सपाटी काय बोलाल तुम्ही यार. 100 बडकर एक बीच आहेत. प्रत्येक बीचची खासियत पण वेगळी आहे. उंडी बीच आम्ही बघितला तो स्वर्गापेक्षा भारी बीच वाटला मला. त्याची खासियत अशी होती की तिथं शंख भरपूर होते. त्याच्या आधीचा आम्ही जो बीच पाहिला तर मला नाव आठवत नाही, लडगरला तुम्ही बघाल तर बीचवर खेकडेच खेकडे होते आणि त्या बीचवर काही शंख असे आले होते की सूर्याच्या प्रकाशाने ते एकदम चमकत होते. म्हणजे प्रत्येक बीचची इथं वेगळी प्रत्येक बीचचं इथं वेगळं महत्त्व आहे मित्रांनो. आणि जे पण आपण बघू ते तुम्हाला प्रत्येक वेळी भारीच वाटेल. आणि मी प्रत्येक बीचला असं बोलायचो की याच्यापेक्षा सुंदर बीच मी पाहिलंच नाही, याच्यापेक्षा सुंदर बीच मी पाहिलंच नाही. त्याच्यावरून तुम्ही विचार करा की सगळे बीचेस खूप भारी आहेत, क्लीन आहेत आणि मजा तर एवढी आली. आणि प्रत्येक ठिकाणी जेवणसुद्धा आम्हाला खूप चांगलं मिळालं. आज थोडासा जेवणाबद्दल प्रॉब्लेम झाला आमचा की जेवण थोडं म्हणजे चांगलं होतं, वाईट पण बोलता येणार नाही, पण म्हणजे आधी आम्ही जे जेवण केलं होतं ते आमचे एक्सपेक्टेशन वाढले होते, पण ते एक्सपेक्टेशन त्या हॉटेलकडून पुरे होऊ शकले नाही. त्यामुळे आजचा थोडासा या दिवसाचा एक 10-15-20 मिनिटाचा जो पार्ट होता तो आमचा चांगला गेला नाही. बाकी एकदम मजा आली. आणि गड किल्ल्यांच्या बाबत जर बोललो आपण तर गोपालगंज, जयगड आणि सिंधुदुर्ग मस्ट व्हिजिट करा मित्रांनो. कारण आपली जी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला जो इतिहास आहे तो इतिहास जपणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा आम्ही सिंधुदुर्ग किल्ला जेव्हा बघितला ना मित्रांनो, तेव्हा ऊर एवढं भरून आलं की असं वाटलं की आपण महाराजांच्या काळात जन्माला यायला पाहिजे होतं. अशा प्रकारे आमची कोकणाची ट्रिप होती, वेगवेगळे एक्सपिरियन्स होते आणि सगळ्यांनी खूप मजा केली. आणि तुम्ही पण या कोकणातलं पर्यटन वाढवा. बस एवढंच मी बोलतो. मला एक गोष्ट सांगायचं राहून गेलं आणि मला ते सांगणं खूप गरजेचं वाटतं की जीवनामध्ये एकदा तरी तुम्ही कोस्टल राईड करा. कारण ह्या राईडला तुम्हाला एवढं भारी वाटेल कोकण बेहिसाब. आणि तुम्हाला सांगतो कोस्टल राईडला जी मजा आहे ती तुम्हाला कुठल्याही मार्गाने मजा येणार नाही कोकणात जायला. त्याच्यामुळे एकदा अवश्य कोस्टल राईड करा. आम्ही जो कोस्टलचा जो रूट घेतला होता तो आम्ही आमचं स्टार्ट जर्नी जी केली ती आमच्या कल्याणपासून चालू केली. कल्याणपासून आम्ही गोवा पनवेल हायवे आहे त्याच्याने निघालो आणि सुरुवातीला आम्ही आलो दापोलीला. दापोलीवरून आम्ही हर्णे बीचवर गेलो, ते तुम्ही बघितलंच हर्णे बीचवर. त्याच्यानंतर आम्ही पुढे जी आमची कोस्टल राईड आहे तिथून खऱ्या अर्थाने स्टार्ट झाली आणि तिथून आम्ही दाभोळला आलो. दाभोळला आल्यानंतर आम्ही जट्टीमध्ये गाडी टाकली आणि गुहागरमध्ये आम्ही पोचलो. म्हणजे सगळा रूट आमचा तसा होता. आणि गुहागरवरून आम्ही गणपतीपुळेला आलो आणि गणपतीपुळेवरून कुठे आलो आपण, गणपतीपुळेवरून आम्ही तारकर्लीला आलो आणि तारकर्लीवरून डायरेक्ट आपण कणकवली इथं मेन हायवेला लागलो. कणकवलीच्या मागेच लागलो होतो, एक जस्ट 20 किलोमीटर मागे. आणि अशा प्रकारचे आमच्या कोस्टल राईडचा रूट होता. तर तुम्हीही असा कोस्टल राईडचा तुमचा रूट ठरवू शकता. आणि मित्रांनो, माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील या कोकणाचे तर लाईक करा, जास्तीत कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हे तर सुरुवात आहे, अजून आपल्याला भरपूर सारे डेस्टिनेशनवर जायचं आहे, खूप सारे पर्यटक स्थळं आपल्याला बघायची आहेत आणि पूर्ण भारत आपल्याला फिरायचं आहे. तर म्हणून मी तुम्हाला सांगतो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जे की तुम्ही घरी बसून सुद्धा सगळं पाहू शकता जिथे जिथे मी जातो ते. तर या व्हिडिओचा एंड मी करतोय कारण अजून प्रवास भरपूर बाकी आहे. पण आता वाजले आहेत संध्याकाळचे 6:30
आणि आता रात्र होणार आहे, तुम्हाला पण व्यवस्थित सगळं काही दिसणार नाहीये. त्याच्यामुळं आपण या व्हिडिओचा आता एंड करू आणि आपली जी कोकणाची सिरीज आहे तिचा आपण या ठिकाणी एंड करत आहेत. तर मित्रांनो, तोपर्यंत सगळ्यांना बाय.